नमस्कार भक्तांनो. नवनाथ कथासारमधील अध्याय 36 वाचल्याने व ऐकल्याने जिथे औषधही निष्फळ ठरतात, तिथे नवनाथांची कृपा चमत्कार घडवते. साप विंचवाच्या विषापासून संरक्षण देणारा हा अध्याय. तर ऐका, रेवणाचा पराक्रम. सरस्वती ब्राह्मणाचे 7ही पुत्र जिवंत झाले. वटसिद्धनाथाचा जन्म. दत्तात्रयांद्वारे सिद्धी प्राप्त. यमाने सांगितल्यावरून रेवणनाथ शंकराला भेटण्यासाठी कैलासावर गेला. तेथे प्रवेशद्वारावरच त्याला शिवगणांनी रोखले. तेव्हा त्याने, माझे नाव रेवणनाथ आहे. सरस्वती ब्राह्मणाचा मुलगा काल शंकराने येथे आणला आहे. त्याला घेऊन जाण्यासाठी मी येथे आलो आहे असे सांगितले. तेव्हा शिवगणांनी त्याची हेटाळणी केली. उपरोधाने ते त्याला म्हणाले, तुझ्या अडाणी बोलण्यावरून कोणीतरी गंधर्व तुझा गुरु असावा असे वाटते. शिवगणांच्या हेटाळणीने रेवणनाथ खूप चिडला. माझा गुरु कोण आहे ते मी आता तुम्हाला दाखवतोच असे म्हणून त्याने स्पर्शास्त्र मंतरलेले भस्म त्या शिवगणांच्या दिशेने फेकले. त्या प्रभावी अस्त्रामुळे ते 1300 शिवगण कैलासभूमीला चिकटून बसले. त्यांना कोणतीही हालचाल करता येईना. शंकराला ते समजताच त्याला राग आला. त्याने रेवणनाथाचा समाचार घेण्यासाठी कल्पांत भैरवांना पाठवले. त्यांचे व रेवणनाथाचे भयानक अस्त्रयुद्ध झाले. त्यांनी 8 अस्त्रे रेवणावर एकदम सोडली. तेव्हा रेवणाने भस्माच्या एका चिमटीने ती सर्व अस्त्रे नष्ट केली. भैरवांची त्याच्यापुढे कोणतीही मात्रा चालेना. हे शंकराला समजताच ते स्वतः नंदीवर बसून युद्धासाठी निघाले. तेव्हा चक्र, खडक, बाण, अंकुश, त्रिशूल, डमरू, शंख, नरकपाळ आदींनी सज्ज होऊन शंकर युद्धस्थळी आले. शंकराला पाहताच युद्ध वाढवूच नये असा विचार करून रेवणाने वाताकर्षण मंत्रून ते मंतरलेले भस्म फेकले. त्यामुळे शिवगणांसह नंदी व खुद्द शंकर बेशुद्ध पडले. त्यांचा श्वास कोंडला गेला. त्यांचे प्राण कासावीस झाले. हे पाहून गंधर्व त्वरेने विष्णूकडे गेले. तेथे जाऊन त्यांना ही सर्व घटना सांगितली. तेव्हा विष्णूही वेळ न घालवता लगेच तेथे आले. त्याने रेवणाला, तुला एवढं संतापायला काय झालं आहे? तू हा एवढा आकांत कशासाठी मांडला आहेस असे विचारले. तेव्हा रेवणनाथाने सांगितले, सरस्वती ब्राह्मणाच्या 7ही पुत्रांना शंकराने बाल्यावस्थेत मारून येथे आणले आहे. त्यामुळे तो ब्राह्मण खूप दुःखी आहे. म्हणून शंकराला धडा शिकवून ती मुले परत घेऊन जाण्यासाठी मी आलो आहे. ते ऐकताच विष्णू त्याला म्हणाला, रेवणा, ती 7ही मुले माझ्याकडे आली आहेत. मी त्यांचे जीवात्मे तुला देतो, परंतु त्यांच्यासाठी देह मात्र तुलाच तयार करावे लागतील. तेव्हा रेवणाने त्याला होकार दिला. त्यानंतर त्याने आपली अस्त्रे मागे घेऊन शंकर, नंदी, भैरव, शिवगण या सर्वांना मूळस्थितीत आणले. सांगितल्याप्रमाणे विष्णूने रेवणाला 7 जीवात्मे दिले. लगेच रेवण विष्णूला वंदन करून विटे गावात परत आला. त्याने ब्राह्मणाला सांगितले, मी कैलासावर जाऊन शंकराचा पराभव केला, म्हणून विष्णूने शरण येऊन मला तुझ्या 7ही मुलांचे जीवात्मे दिले आहेत. परंतु आता त्यांच्यासाठी 7 देह कोठून आणायचे हा मोठा प्रश्न आहे. तू मी सांगितले तसे केले तर त्यातून मार्ग निघू शकतो. तुझ्या 7व्या पुत्राचा जो देह आहे तो कुटून त्याचा मेणासारखा गोळा कर. नंतर त्याचे 7 भाग कर. मी त्या 7 भागात 7 जीव जन्माला घालतो. ब्राह्मण हे ऐकताच घाबरला. प्रथम त्याचे मन असे करण्यास तयार होईना, परंतु अखेर रेवणावर त्याने विश्वास ठेवला आणि त्याने सांगितल्याप्रमाणे 7 गोळे केले. लगेच रेवणनाथाने त्या गोळ्यांमध्ये जीव घालून
7 पुत्र निर्माण केले. त्यामुळे सरस्वती व जान्हविका या ब्राह्मण दाम्पत्याला खूप आनंद झाला. त्यांनी 7ही मुलांचे पाळणे सजविले. रेवणनाथाच्या कृपाप्रसादाचे हे फळ आहे. म्हणून त्यांनी सारंगीनाथ, जोगीबानाथ, निजानंद, दीनानाथ, नयननाथ, यदुनाथ, निरंजननाथ व गहिनीनाथ अशी त्या 7 मुलांची नावे ठेवली. पुढे ते 7ही जण रेवणनाथाचे शिष्य झाले. ते सर्वजण कीर्तिमान झाले. विटेगावी रेवणसिद्धाचे स्थान अद्यापही आहे. ही कथा ऐकणाऱ्यांची संतती अल्पायुषी होणार नाही असे गोरक्षनाथाचे वचन आहे. वटसिद्धनाथाचा जन्म. नवनारायणांचे नाथरूपातील कलियुगात होणारे अवतार ठरलेले होते. त्याप्रमाणे ब्रह्मदेवाच्या मनात प्रेम उत्पन्न झाले. त्यामुळे त्याचे तेज पडले. ते तेज वटवृक्षाच्या बुंध्यात लपलेल्या तक्षक कन्या पद्मिनी सर्पिणीच्या डोक्यावर पडले. काहीतरी भक्ष्य असावे असे समजून तिने ते तेज गिळले. आस्तिकाला ही गोष्ट समजली. पद्मिनीच्या पोटात त्या ब्रह्मतेजातून अर्विहोत्र नारायणाचा जन्म होणार असल्याचेही त्याला समजले. त्याने लगेच ती गोष्ट पद्मिनीला सांगितली. जन्मेजयाच्या सर्पसत्रातून तिला वाचवण्यासाठी आस्तिकाने पद्मिनीला त्याच वडाच्या बुंध्यात लपून राहायला सांगितले आणि वज्रप्रयोग करून तिचे रक्षण केले. त्याने यज्ञमंडपात जाऊन ही सर्व बातमी जमलेल्या ब्राह्मणांना सांगितली. त्यामागे त्याचा उद्देश कोणीही पद्मिनीची आहुती मागू नये हा होता. पद्मिनी सर्पिणीने तेजस्वी अंडे घातले. ते अंडे फोडून एक तेजस्वी बालक जन्माला आला. पद्मिनी त्या बाळाला त्या वडाच्या बुंध्यात ठेवून तेथून निघून गेली. त्यानंतर वडाची पाने पत्रावळीसाठी लागत असल्याने कोशधर्म नावाचा एक गरीब ब्राह्मण ती घेण्यासाठी तेथे आला. तो झाडावर चढला तेव्हा त्याला एका बाळाचे रडणे ऐकू आले. ते रडणे कुठून येते आहे हे शोधू लागला, पण त्याला काहीच समजेना. तितक्यात देवांनी सांगितलेली आकाशवाणी त्याने ऐकली. तो बालक वडाच्या बुंध्यात आहे. त्याला घरी घेऊन जा. त्याचा योग्य पद्धतीने सांभाळ कर. तो तुझी गरिबी नष्ट करेल, कल्याण करेल. आकाशवाणीनंतर देवांनी एक बाण त्या झाडावर टाकला. त्यामुळे ते झाड दुभंगले गेले. तेव्हा बुंध्यातील बालक कोशधर्मला दिसले. परत एकदा आकाशवाणी झाली की, घाबरू नकोस. हा अर्विहोत्र नारायण आहे. हा सिद्ध आहे. हा मोठा प्रसिद्ध होईल. याचा जन्म पद्मिनी नागिनीच्या पोटी झाला आहे. म्हणून तू याचे नाव वटसिद्ध नागनाथ ठेव. ते ऐकताच निर्भयपणे कोशधर्माने त्या बालकाला उचलले व तो घरी गेला. आपली पत्नी सुरादेवीजवळ त्याने ते बाळ दिले. तिने त्याचे अत्यंत प्रेमाने पालनपोषण केले. त्याचे नाव वटसिद्ध नागनाथ असेच त्याने ठेवले. त्याची 7व्या वर्षी त्याने मुंजही केली. वटसिद्ध नागनाथावर दत्तकृपा. वटसिद्ध नागनाथ हळूहळू मोठा होऊ लागला. तो आपल्या बरोबरीच्या मुलांबरोबर काशीतील विश्वेश्वराच्या मंदिराजवळच वेगवेगळे खेळ खेळायचा. खोट्या खोट्या मेजवान्या घालायचा. त्यात खोटे खोटे पदार्थ वाढायचा. मुलेही खोटे खोटे ढेकर द्यायची. एकदा हा प्रकार दत्तात्रयांनी पाहिला. दत्तात्रय लहान मुलाचे रूप घेऊन त्यांच्यात आले. इतर मुलांना म्हणाले, मी अतिथी आहे, मला अन्न मिळेल का? तेव्हा ती मुले, तू नको येऊस आमच्यात, चल चालायला लाग, असे म्हणून दत्तांना भीती दाखवून हुसकावून लावू लागली. नागनाथाने ते पाहिले. त्या मुलाच्या रूपातील दत्ताला अतिथी मानून जेवायला बसवले. त्याची पूजा केली. त्याला गंध लावले. आदी सर्व उपचार त्याने खोटे खोटेच केले, परंतु त्यात त्याचा विनय दिसून येत होता. हा अर्विहोत्र नारायण असल्याचे ओळखून दत्तात्रयांनी त्याला जवळ बोलावून आपली खरी ओळख सांगितली. त्याचा आतिथ्यशील स्वभाव पाहून
दत्तात्रयांनी त्याला सिद्धी देताना सांगितले, तुला हवा असणारा कोणताही पदार्थ तू या सिद्धीद्वारे प्राप्त करशील. त्यामुळे येथून पुढे असे खोटे खोटे जेवण घालण्याऐवजी सर्वांना खरेखुरे जेवण दे. परंतु तू मात्र कधीही खाऊ नकोस, हे लक्षात ठेव. नागनाथाने लगेच मुलांना खऱ्या पक्वानांचे जेवण दिले. नंतर दत्त तेथून निघून गेले. आता नागनाथ रोजच मुलांना चांगले जेवण देऊ लागला. त्यामुळे मुले घरी जेवेनाशी झाली. आई वडिलांनी दमदाटी करून विचारल्यावर त्यांनी सांगितले, तुमचे हे कदान्न आम्हाला नको. नागनाथ आम्हाला दररोज चमचमीत जेवण देतो. होता होता हे कोशधर्मापर्यंत गेले. त्याने मुलाला खरे खोटे विचारले. तेव्हा नागनाथाने त्यालाही इच्छाभोजन दिले. ते पाहताच कोशधर्माने त्याला विचारले, तुला ही सिद्धी कोणी दिली? तेव्हा नागनाथ म्हणाला, आमच्या लुटूपुटूच्या खेळात एक अनोळखी मुलगा आला. त्याला मी खोटे खोटे पुजून जेवायला घातले. तेव्हा त्या मुलाने मला ही सिद्धी दिली. ते ऐकताच कोशधर्म उद्गारला, नक्कीच दत्तात्रेय, त्यांनीच तुझ्यावर कृपा केली. हे ऐकून नागनाथ मात्र आश्चर्यचकित झाला. त्यानंतर कोशधर्म आपल्या मुलाच्या माध्यमातून लोकांना अन्नदान करू लागला. त्यामुळे त्याचा मुलगा वटसिद्ध नागनाथ हा सर्वत्र प्रसिद्ध झाला. पण त्याला मात्र दत्तभेटीची खूप ओढ लागली. म्हणून त्याने एकदा कोशधर्माला, मला दत्त परत कसे काय भेटतील असे विचारले. तेव्हा कोशधर्म उत्तरला, ते सहजासहजी भेटणार नाहीत, परंतु तुझ्या नशिबात त्यांची भेट असली तर ते पुढे भेटतीलही. पण त्या उत्तराने नागनाथाचे काही समाधान झाले नाही. एकदा काही कामाकरता कोशधर्म बाहेर गेला होता. तेव्हा आईची परवानगी घेऊन नागनाथ दत्तांना भेटण्यासाठी तेथून बाहेर पडला. मातापूर, कोल्हापूर आदी ठिकाणी ते येऊन जातात असे त्याला कळले होते. म्हणून तो कोल्हापूरला गेला. तेव्हा तिथल्या लोकांनी सांगितले, दत्तगुरू येथे केव्हा तरी गुप्त रूपात येऊन भिक्षा मागून निघून जातात. ते ऐकताच त्याने सांगणाऱ्यांना विचारले, दत्तगुरू ज्या अर्थी येथे भिक्षा मागण्यासाठी येतात त्या अर्थी ते दुसऱ्या एखाद्या गावातही भिक्षा मागायला जात असतील, नाही का? तेव्हा लोक म्हणाले, दत्तगुरू पुण्यक्षेत्रातच भिक्षेसाठी येतात, नाहीतर ते उपवास करतात. नागनाथाने हे ऐकताच कोल्हापुरातच गावभोजन घालण्याचे ठरविले. त्यामागे कोणीही घरात अन्न केले नाही, तर दत्तांना येथेच यावे लागेल आणि त्यामुळे त्यांची भेट होईल असा त्याचा उद्देश होता. लगेच तो देवीच्या मंदिरात जाऊन पुजाऱ्याला भेटला. त्याने त्या पुजाऱ्याला आपली सिद्धी दाखविण्यासाठी अन्न व सोन्याच्या राशी उत्पन्न केल्या आणि त्याला गावभोजनाची दवंडी पिटण्यावयास सांगितले. पुजारी नागनाथांची सिद्धी पाहून त्यांना नमस्कार करून म्हणाला, नागनाथ महाराज, तुमच्यावर गुरुकृपा आहे. मी गावभोजनाची दवंडी लगेच देतो. ते ऐकून नागनाथ मनातल्या मनात म्हणाला, गुरूंची भेट व्हावी यासाठीच तर गावभोजनाचा बेत आहे. परंतु त्या पुजाऱ्याला नागनाथांच्या मनातील गुरुभक्तीची उत्कंठा माहीत असल्याचे काहीच कारण नव्हते. आपल्याला अध्याय आवडला आहे तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऐका पुढील अध्याय. नवनाथांची कृपा तुमच्यावर सदैव राहो. जय अलख निरंजन.